येवला तालुक्यात डाळिंबाच्या बागांवर तेलाचा कहर पाहायला मिळतोय। डाळिंबाच्या 3 एकर बागेवर ट्रॅक्टर फिरवण्यात आलाय। तेल्या रोगामुळे डाळिंब उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आलंय। येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात तेल्या रोगानं डाळिंब बागांना अक्षरशः वेढा घातलाय। परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले। कोंडाजी शिंदे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या 3 एकर बागेत तेल्या रोगाचा फैलाव झाल्यानं बाग ट्रॅक्टरच्या साहाय्यानं नष्ट करण्याची वेळ आली आहे। तरी आपल्यासोबत काय सांगाल की तेलाचा प्रादुर्भाव काय केलं? काय नाही, आम्ही 4 वर्षापूर्वी बाग लावले। मागच्या वर्षी अति पावसामुळे त्याला आला, त्यावेळी फळं तोडून फेकले, झाडं जिवंत ठेवले। आणि यावेळी अति उष्णतेमुळे त्याला आला। आता सगळं बाग काढला, कारण काय करावं। किती एकर बाग? हा सगळा 3 एकर बाग आहे, दोघांच्या नावाला। त्याच्या नावावर 1.5 एकर आणि माझ्या नावावर 1.5 एकर। तर आम्ही एवढा बाग काढला आणि कुठल्या ज्याला काही साध्य होईना। 2-2, 4-4 लाख रुपये औषध थकीत राहिले आमच्याकडे। किती नुकसान झालं? आता आमचं 5-7 लाख रुपये औषधच जाईल। औषध, खतं, ट्रॅक्टर, मजुरी। आणि आता काय करावं, मग त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला काही शाळा मेंढ्या पाळायच्या, त्याचा चारा करावा आणि शाळा मेंढ्या घालावा। काय आहे बागाच्या नादी लागून उपयोग नाही। 3 एकर कांदे लावले, ते कांदे फक्त सुपारी सारखे कांदे, काय घडणार त्या कांदे सुद्धा। आपण बघत होतो आपल्यासोबत अजून एक डाळिंब उत्पादक शेतकरी, काय सांगाल की काय परिस्थिती आहे? तुम्ही ट्रॅक्टर चालवला अक्षरशः, ते जर उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघू शकत नाही, ते मग त्याच्यामुळे आम्ही काढून टाकून निर्णय घेतला। आपण बघतो तर एकीकडे अक्षरशः ट्रॅक्टर चालवण्याची वेळ या शेतकऱ्यावर, या डाळिंबावर आली, तर दुसरीकडे अक्षरशः शेळ्या देखील चरण्यास या बागेमध्ये सोडून दिलेल्या आहे। अक्षरशः या अतिउष्णतेमुळे त्याला रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि अक्षरशः येवला तालुक्यातील जळगाव नेऊरच्या ज्या डाळिंब बागा आहे या त्याला रोगाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।